बोलणं झाले कन्फर्म. ते म्हणले अमोलराव मला आवाजावर बोलतो ते अमोलराव होते. ते म्हणजे तुम्ही या स्वतः. मला मी नाही येणार. नाही तर म्हणजे मग पाठवतो म्हणजे कांचनला पेमेंट घेऊन. त्यांच्याकडे पाठीला पेमेंट जरी जमतं आपल्याला काही अडचण नाही. पेमेंट घेऊन पाठवतो म्हणजे मला पण तुम्ही सांगितलं म्हणजे 63-64 तेवढ्या पाहिजेत म्हणजे मला. सगळ्या देऊन टाकून आपण त्यांना 64 मी तुम्हाला आबूर काय म्हणलं त्यांच्या नाही त्यांना सगळ्या देऊन टाकू. आपणच उलट्या याच्यातून मुक्त होऊ. आपल्यालाच नको टेन्शन. आपलं पैसे घेऊन मोकळं होऊ. आपण कोणाला मला एवढं मी मला म्हणले तुमचं कुठंच काय लिकेज होणार त्याला बी संपणार नाही म्हणजे. मी त्याचा बरोबर बोटावर खेळतो म्हणजे त्याला. तुम्ही तुमचं कसं करा म्हणा ते तुमचा मोठा प्रश्न आहे. पण आपण गरीब माणसं ना आपल्याला काय आपलं पैसे भेटले बघा विषय संपला. नाही बरोबर ते आपल्याला त्यांना जास्त मागत नाही. आपल्याला आपले 1.5 कोटी द्या म्हणायचं. म्हणजे ह्यांना तर म्हणा 2 तुम्हाला मी 50 देत त्यातली काही अडचण नाही. चालतंय ना. हा त्यांना भेटल्या ना तुम्ही इथं राहिले त्यांना जा म्हणले तरी जमन ना. काय अडचण त्याला. काय अडचण नाही. हा मग मी तुम्हाला सोडतो इकडून. मी नाही मी त्यांच्या गाडीत आलो पेमेंट घेऊन तरी मी काय म्हणेन मला त्या माणसाला 100% दिले. हा माझ्यातल्या 2 कोटी मध्ये तुम्हाला 50 लाख देतो मी. मला 1.5 कोटी ठेवतो मग. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट केला होता अशी माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होत आहे. मात्र त्यामध्ये धनंजय मुंडेचा हात असल्याचा दावा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे. मात्र एक कथित ऑडिओ क्लिप आता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते तुम्ही ऐकू शकता की नेमके ते 2 आरोपी कोणाच्या संदर्भात बोलत आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता.